नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आजच्या अल्जेब्रा विषयाच्या ऑनलाईन तासिकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस 7व्या धड्यामधील काही मुद्दे पाहिले होते, जसं क्लासिफिकेशन ऑफ डाटा. त्यामध्ये अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आणि ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं. तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे आपण 2 प्रकार पाहिले होते. ते म्हणजे इन्क्लुझिव्ह मेथड आणि दुसरी आहे एक्सक्लुझिव्ह मेथड. इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये डिसकंटिन्युअस फॉर्म असतो आणि एक्सक्लुझिव्ह मेथडमध्ये कंटिन्युअस फॉर्म असतो. इन्क्लुझिव्ह मेथडचे आपण काही मुद्दे पाहिले होते. उदाहरणार्थ रेंज ऑफ डाटा, नंतर क्लासेस ऑर क्लास इंटरवल, नंतर क्लास लिमिट म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्यानंतर क्लास विड्थ ऑर द लेंथ ऑफ द क्लास ऑर द साईज ऑफ द क्लास, असे काही मुद्दे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिले होते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहिला होता क्लास मार्क, म्हणजे त्याला वर्गमध्य मराठीतून असं म्हणतात. त्याचं सूत्रसुद्धा पाहिलं होतं. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द next type of the group frequency distribution table, which is exclusive method, means continuous form. एक्सक्लुझिव्ह म्हणजेच काय, तर त्याला मराठीत असमावेशक पद्धत किंवा अखंडित वर्ग असं म्हणतात. हिअर वी हॅव वन एक्झाम्पल टू स्टडी दिस exclusive method. Here some numbers are given like 6, 10, 10.5, 11, 15.5, 19, 20, 12, 13. These are the given observations. By taking classes 6 to 10, 11 to 15, 16 to 20, prepare group frequency distribution table. So this is the example. Here some numbers are given which are observation, and in the solution the table is formed, in which first column is classes 6 to 10, 11 to 15, 16 to 20, and tally marks and frequency. In this table we could not include observations 10.3 and 15.7 because the numbers 10.3 and 15.7 cannot be included in any of the classes 6 to 10, 11 to 15, 16 to 20. Hence, in order to include them, we have to change the structure of the classes. Therefore, if we take class intervals as 5 to 10, 10 to 15, 15 to 20, the problem will be solved. The scores 10.3 and 15.7 can be included in the classes 10.15 and 15.20 respectively. But still a question arises, in which interval the score 10 should be included, in 5 or 10 or 10 to 20. To overcome the difficulty, we follow a convention. We will include the score 10 in the class 10 to 15 instead of 5 to 10. That is, the upper class limit of the class should be excluded from the class. Therefore, this is called as the exclusive method of the classification. Now, taking classes accordingly and as per convention of exclusion, we can prepare new table as follow. Here we have group frequency distribution table, which is exclusive method. Here new interval marks are given 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, and tally marks are given 1, 5, 2, 1, and their frequency is given. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अंक दिलेले आहेत 6, 10, 10.5, 11, 15.5 हे काही प्राप्तांक दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायला सांगितलं आहे. तो तयार केलेला आहे. त्याच्यात वर्ग घेतलेले 6 ते 10, 10 ते 11 ते 15, 16 ते 20. पण या टेबलमध्ये तुमच्या असं लक्षात आलं की 10.3 आणि 15.7 हे अंक मात्र घेता आलेले नाहीत. मग यासाठी काय करावं लागेल, तर हे जे वर्ग आहेत
6 ते 10, 10, 11 ते 15, 16 ते 20 हे आपल्याला बदलावं लागतील आणि त्याऐवजी 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असे वर्ग तयार करावे लागतील नवीन. त्यावेळेस आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की 10.3 आणि 15.7 कशात घ्यायचे. पण नवीन वर्ग तयार केल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आता 10 अंक कुठे घ्यायचा, 5 ते 10 या वर्गात घ्यायचा का 10 ते 15मध्ये घ्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक संकेत मान्य नियम आहे की 10 हा अंक पुढच्या वर्गामध्ये घ्यायचा. म्हणजे तो 5 ते 10 या क्लासमध्ये न घेता तो 10 to 15 या क्लासमध्ये घ्यायचा, असंच संकेत आहे आणि आपल्याला तसेच ते अंक घ्यावे लागतात. तर या प्रकारे आपण ते नवीन वर्ग तयार करून आपला जो प्रॉब्लेम होता की 10.3 आणि 15.7 कशात घ्यायचा हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक्सक्लुझिव्ह मेथड आहे यामध्ये चॉईस ऑफ क्लास इंटरवल्स म्हणजे वर्गाची निवड करताना जे अंक असतात त्या दिलेल्या सामग्रीच्या विस्तारावरून त्यांची वर्ग निवड करायची. वर्ग एकमेकांना न छेदणारे असावे, शक्यतो वर्ग अवकाश सारखा असावा आणि त्यांची संख्या शक्यतो 5 ते 10पर्यंत मर्यादित असावी. म्हणजे खूप मोठे वर्ग तयार करायचे नाही, क्लास इंटरवल खूप मोठे घ्यायचे नाहीत. त्यानंतर वर्ग सीमा म्हणजे क्लास बाउंड्रीज. इन द inclusive method to make the classes continuous, the average of the upper class limit of a class and lower class limit of its next consecutive class is called the true upper class limit of that class, which is also the true lower limit of the next consecutive class. In this way we get continuous classes. For example, 21 to 30, 31 to 40, like this. 51 to 60 are non-continuous classes. In this 30.5, which is the true upper class limit of the class 20 to 30 and the true lower limit of the class 31 to 40. Thus we get continuous classes as 20.5, 30, 20.5 to 30.5, 30.5 to 40.5, like this. म्हणजेच काय तर समावेशक पद्धतीतील वर्ग सलग वर्गात रूपांतरित करताना एका वर्गाची वर्गमर्यादा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या वर्गाची खालची मर्यादा यांच्या मध्यावर येणारी जी संख्या असते ती त्या वर्गाची खरी मर्यादा असते किंवा खरी वरची सीमा असते. त्या पाठोपाठ येणाऱ्या वर्गाची खरी खालची मर्यादा किंवा खरी खालची सीमा असते. अशा प्रकारे समावेशक पद्धतीतून असमावेशक पद्धतीतील सलग वर्ग असलेली ही सारणी आपल्याला तयार करता येते. या ठिकाणी आपण सराव संच म्हणजे प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये जे उदाहरणं दिली त्यापैकी 2 उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण आहे फॉर क्लास इंटरवल 20 to 25 राईट द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. आता 20 ते 25 हा वर्ग दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट सांगायची आहे. मग जो लहान अंक असतो तो लोअर क्लास लिमिट असते आणि जो मोठा अंक असतो तो अप्पर क्लास लिमिट असते. म्हणजेच काय, फॉर द क्लास इंटरवल 20 to 25 द लोअर क्लास लिमिट इज 20 लहान अंक अँड अप्पर क्लास लिमिट इज 25. दुसरा प्रश्न दिलेला आहे फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास 35 to 40. क्लास मार्क दिलेला आहे 35 to 40 आणि त्याचा आपल्याला क्लास दिलेला आहे 35 to 40 आणि त्याचा क्लास मार्क आपल्याला शोधायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आपण मागच्याच तासामध्ये पाहिलं होतं. मग क्लास मार्क कशा प्रकारे काढला तो, क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. मग याच्यामध्ये किमती टाकायच्या. लोअर क्लास लिमिट कोणती आहे 35 आणि अप्पर क्लास लिमिट म्हणजे 40 अपॉन 2 विच बिकम्स 75 अपॉन 2. 75ला 2ने भाग द्यायचा म्हणजे उत्तर येईल 37.5. सो धिस इज द क्लास मार्क ऑफ द क्लास 35 to 40. मग शेवटी उत्तर लिहायचं द क्लास मार्क ऑफ द क्लास 35 to 40 इज 37.5. या प्रकारे आपण ते उदाहरण सोडवू शकतो. पुढच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील आणखी काही उदाहरणं पाहूया.